हॉटेल व्यवसायामध्ये आजवर अनेकांनी चांगली भरारी घेतलेली आहे। या व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांनी स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलेलं आहे। आम्ही आपणास बीड जिल्ह्यातील वडवणी येथील नामदेव सातपुते या हॉटेल व्यावसायिकाची कहाणी सांगणार आहोत। घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याकारणाने त्यांनी तब्बल 10 वर्ष कामगार म्हणून एका हॉटेलवर काम देखील केलं होतं। सद्यस्थिती पाहता व्यवसायामध्ये त्यांना एक वेगळी भरारी मिळत आहे। याबद्दलचा आढावा घेतला आहे आमच्या लोकल 18 टीमने। माझं नाव नामदेव सातपुते। आम्ही तिघं भाऊ एकत्र आमचा बिझनेस होता। सुरुवातीला सांगायचं म्हणजे आमच्याकडे बिझनेस वगैरे काही नव्हता। आम्ही तिघं भाऊ आम्ही 3 ठिकाणी कामाला होतो आणि कामाला असताना आमचं थोडंसं तिघापैकी कधीतरी संध्याकाळी आम्ही बसले तर विचार यायचा मनात किंवा आपण काहीतरी स्वतःचं थोडं का होईना पण सुरू करावं। मग आम्ही त्यावेळेस ठरवलं की आपणच छोटी एखादी जर किरायाची जागा करून तिथं आपण हॉटेल व्यवसाय सुरू करू आपणच। सुरुवातीला आम्ही काय केलं किंवा जिलेबी भजीचं सुरू केलं। त्याला आम्हाला चांगला प्रतिसाद भेटायला पण आम्ही म्हणलं बाबा लोकांचं पोट भरावं ह्या हिशोबाने मग आम्ही म्हणलं पुरी भाजी सुरू करावं। आणि वेगळं म्हणजे हे नाश्ता हे फक्त जय मल्हारपासूनच प्रसिद्ध आहे। नाश्ता म्हणलं की आमच्या नाश्त्यामध्ये पुरी भाजी भजे पापड हे सर्व येतं। ती थाळी जर बघितली तर कसलाही माणूस असला तर एका थाळीमध्ये त्याचं पोट भरतं आणि चांगल्या क्वालिटीचं ठेवलं। त्यावेळेस सुरुवातीपासून आम्हाला त्या चांगला रिस्पॉन्स भेटायला लागला। मग नंतर करत करत आम्ही आता ह्या परिस्थितीत आहे। आम्हाला जवळजवळ तुम्ही कुठे जरी विचारलं की नाश्ता कुठं भेटतो कुठंही बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्यात द्या सोडून बीड जिल्ह्यात जरी कुठं भेटलं विचारलं की नाश्ता कुठं चांगला भेटतो तर जय मल्हार हॉटेलला। आणि या व्यवसायातून आम्हाला बऱ्यापैकी म्हणलं तरी आम्हाला 10 ते 15 लाख रुपयाचे इन्कम होतं। उत्पन्न नफा वार्षिक नफा 10 ते 15 लाख रुपये आम्हाला होता। स्वतःचा व्यवसाय काहीतरी चालू करावा म्हणून त्यांनी पुरी भाजीचं एक छोटंसं हॉटेल चालू केलं होतं। त्या माध्यमातून त्यांना ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आणि त्यांनी व्यवसायामध्ये वाढ करण्याचं ठरवलं। कमी पैशामध्ये चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या दर्जाचा नाश्ता इथे भेटतो। आणि विशेष म्हणजे बाहेर जर तुम्ही हॉटेलला गेला धाब्याला गेला आपल्याला एक राईस घ्यायचं म्हणलं तरी जवळपास 120 ते 130 रुपये एवढे बघायला लागतात। आणि इथं नाश्त्यामध्ये सगळ्यात म्हणजे विशेष राईस चांगल्या क्वालिटीचा असतो। दुसरी म्हणजे पुरी गरम गरम भेटते। ह्या पद्धतीत असल्यामुळं आणि कमी पैशामध्ये आणि माणूस पोटभर जेवतं इथं आणि एकदम स्वादिष्ट आणि एकदम म्हणजे मनाला वाटायसारखं जेवायला किती लोक येतात तालुक्यातील लोक येतात तिथं। फक्त वडवणीच नव्हे तर जिल्ह्यातील इतर काही भागामध्ये देखील हे हॉटेल प्रसिद्ध आहे। अगदी शून्यातून सुरुवात केली होती परंतु सद्यस्थिती पाहता व्यवसायानं एक वेगळं स्वरूप धारण केलेलं आहे। एक आदर्श हॉटेल व्यावसायिक म्हणून नामदेव सातपुते यांची ही कहाणी काही औरच आहे। या व्यवसायाच्या माध्यमातून नामदेव सातपुते हे वर्षाला कमीत कमी 10 ते 15 लाखांचा नफा मिळवतात। न्यूज 18 लोकलसह मी प्रशांत, बीड।